आज आपण इथे का एकत्र झालोय हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याविषयी आपण वेगवेगळे काम करतोय. म्हणजे आमची संघटना वेगळी, तुमची वेगळी, तर त्यापेक्षा आपण एकत्र येऊन काम केलं तर मला वाटतं की जास्त बरं होईल. मी अंबरनाथला राहणारी आहे. आमची संघटनाचं नाव आहे शिक्षण युवा जन अधिकार संघटना. इथे वांगडे सर, श्रीमान रामदास वांगडे त्यांचं पूर्ण नाव, ते ऍडव्होकेट आहेत आणि शिक्षा रिलेटेड जितके पण कार्य जे लोक करतात त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. अंबरनाथ मध्ये सरांनी खूप काम केले. तिथे अंबरनाथचे आमचे खूप इथे मेंबर्स पण आलेले आहेत सोबत. अंबरनाथ मध्ये रोटरी स्कूल म्हणून एक शाळा आहे. ते आपला मन भारत कार्यक्रम त्यांचं चालतं. जेव्हा फी वाढवायची असेल तेव्हा फी वाढायची, मुलांना त्रास द्यायचा, हे सगळे गोष्टीची जेव्हा पेरेंट्सनी आमच्याकडे दखल घेतली तर आमच्याकडे कंप्लेंट केली तर आम्ही दखल घेतली आणि शाळेतून ते सगळे प्रॉब्लेम सरांनी सॉल्व्ह केले. दुसरे स्कूल आहे साऊथ इंडियन स्कूल. तिथे पण सेम कारभार चालू होता. तिथे एडेड आणि नॉन एडेडचे मुलांना एकत्र बसवायचे, दोघांची फी घ्यायची. म्हणजे त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. कोणाला पण काही पण, मुलं गरीब असो, त्यांच्या आई वडिलांकडे पैसे असो किंवा न असो, सगळ्यांना ते त्रास देऊन पैसे गोळा करायचे. पेरेंट्सनी आमच्याकडे येऊन कंप्लेंट केली तर सरांनी त्याची पण दखल घेतली. आम्ही जाऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो, मग आम्ही ठाणे जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारीला भेटलो आणि तो पण प्रॉब्लेम सरांनी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केला. म्हणून आम्ही सगळे मिळून सरांसोबत शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. आता मला असं वाटतं की वेगवेगळे काम करण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर हे जास्त बरं होईल. आमच्या संघटनाला तसं आता 10 वर्ष कंप्लीट झालेत आणि रामदास सर जे आहेत ते आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. राकेश देशमुख सर ते आले नाही कारण त्यांच्या मुलीची तब्येत बरी नाहीये. ते आमचे अंबरनाथचे संघटनेचे अध्यक्ष आहेत. इथे येऊन मला खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की लोक न असतील, पण इथे माझ्या भीम सैनिकांना बघून मला खूप बरं वाटलं. मी पण जयभीमच आहे. माझी मोठी बहीण पण तुमच्यासारखीच ती सेमच झाली आणि ती पण याची दीक्षा पण घेतली तिने इथेच दादरला. आता पुढे मला फक्त हेच सांगायचंय की आपण एकत्र येऊन काम केलं तर ते जास्त बरं पडेल. म्हणून आम्हाला पण सोबत घ्या, तुम्ही पण सोबत राहा. कारण शिक्षणाच्या क्षेत्रात इतके जास्त प्रॉब्लेम आहेत. सगळ्या लोकांनी याला, शिक्षण आपल्याला माहिती की कसं आहे, शिक्षणामध्ये हा आपला हक्क आहे. हा आपल्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. याच्याकरता आताची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला ते हक्क आपला लोकांसोबत लढून घ्यावं लागतंय. तुम्हाला माहितीच आहे सरकारचं कारभार. आता शाळा 1 किलोमीटरच्या आतमध्ये असेल त्याचाच तुम्ही आरटीईचं ऍडमिशन घेऊ शकता. हा पॉसिबल आहे का? आपल्या घराच्या आतमध्ये 1 किलोमीटर मध्ये शाळा येणार आहे का? मग जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना कसं शिक्षणापासून वंचित ठेवायचं हे कारभार आपली सरकार करत आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून याचा विरोध करायला पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्या हक्काकरता लढायला पाहिजे. जे लोक घरी बसून फक्त तमाशा बघतायत त्यांना पण याचा खूप मोठा आहे प्रॉब्लेम होणार आहे. त्यांनी पण इथे यावं, एकत्र मिळून काम करावं, ज्या कारणामुळे आपण लोक पुढे जाऊ शकतो. लास्टला मी एकच बोलणार आहे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इसीलिए हम लोगों को हमेशा कोशिश करते रहना चाहिए. भले अकेले, अगर कोई साथ ना हो तो अकेला चलो, और जब हम लोग को इतने लोग मिल रहे हैं तो हम एक साथ क्यों नहीं चले, हम सबको एक साथ मिलके चलना चाहिए. आता सरांनी एक शब्द वापरली, एक लाईन, की आपल्याला शिक्षणाची गरज का आहे. का आहे? सगळ्यांना एकच हे असतं की आमच्या मुलाला चांगली नोकरी मिळायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण एक चांगलं एज्युकेशन घेतो तर आपण एक चांगला देश तयार करतो, एक चांगला समाज तयार करतो. चांगला एज्युकेशन घेण्याचा फायदा काय याचा उदाहरण मी तुम्हाला आता सांगते, जे इन्सिडेंट्स माझ्यासोबत झालेले आहे. मी MSc BEd आहे केमिस्ट्रीमध्ये. मी रोटरी शाळेत टीचर होती. तिथे ॲन्युअल डेच्या टायमाला मला सांगितलं गेलं की मॅडम बॅच जे बनवतात आपण ॲन्युअल डेला, ते बॅचेस बनवायची तुमची ड्युटी आहे. म्हटलं ओके, मी घेतली. 105 बॅचेस मला बनवायचे होते.
ते बॅचचा कलर मॅडमने डिसाईड केला, प्रिन्सिपलनी डिझाईन मॅडमने डिसाईड केला आणि ते मला 3-4 टीचर्सला घेऊन ते बनवायचे होते. ती मी बनवले, लास्टला मॅडमला दाखवले. जेव्हा मी ती बॅचेस वाटायला गेली तर त्या बॅचचा कलर होता ब्लू, जो आपण कलर यूज करतो. जय भीम कलर बोलतात लोक त्याला. कलर मध्ये काही नाव नसतं ऍक्च्युली. म्हणजे इतके शिकलेले लोक, त्यांची इतकी तुच्छ बुद्धी आहे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. त्यामधला एक सर मला बोलला मी हे लावणार नाही. म्हटलं का लावणार नाही? बोलते नाही लावणार मी. मला असं वाटतंय मी RPIच्या कार्यक्रमाला चाललोय. म्हटलं ठीक आहे थांब. दुसरीने सांगितलं मी नाही लावणार हे. ऐसा लग रहा सब भीमनगर से आए हैं. कैन यू इमेजिन कि किस तरीके के लोग हैं? मीन्स well educated society, well educated teacher, and they all are social science teachers. After that I decide कि इनको अपने को सिखाने का है. अभी अगर ये हिम्मत मुझे कहाँ से आई? बिकॉज आई एम एजुकेटेड. मुझे को पता है कि मुझे कायदे से चलना है. मी एक ऍप्लिकेशन लिहिलं मस्त 4 पेजचं. ज्यांनी जे जे बोलले सगळ्यांचे नावं टाकलेत आणि त्याचे 4 कॉप्या केल्या. एक पोलीस स्टेशनला, एक ऍडमिनला, एक प्रिन्सिपलला आणि एक त्यांच्या ट्रस्टीला पोहोचवली. त्याच्यानंतर ते सगळे लोक माझ्या पायात लोळत होते, रडत होते, रडत. अक्षरशः तो माणूस रडला माझ्या समोर, पाय पडत होता माझ्या, बोलत होता मला की मॅडम हे तुम्ही मागे घ्या. म्हटलं मी अजिबात मागे घेणार नाहीये, याच्याकरता काही पण असो. म्हटलं तुमच्या शाळेला लॉक का नाही लागो. जिथे मी टीचर आहे तर टीचर सोबत तुमचा हा ऍटिट्यूड आहे तर मग मुलांसोबत कसला ऍटिट्यूड असेल? तर मॅडम जे आता बोलल्या ना की आता पण द्रोणाचार्य आहे जिवंत, तर असे द्रोणाचार्यांना धरून धरून ठेचायचे. आणि हे कधी होईल? जेव्हा आपली मुलं समोर येतील, एज्युकेशन घेतील आणि त्याच्याकरता आपल्याला सतत लढावं लागेल. हे तुम्हाला माहितीये की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की एज्युकेशन किंवा शिक्षण जे आहे ते एक वाघिणीचं दूध आहे. त्याला गेल्याशिवाय, ते पिल्याशिवाय कोणीही गुरगुरणार नाही. म्हणजे जितकं आपण जास्त एज्युकेशन घेणार तितकं आपली समज वाढणार. फक्त नोकरी करता नाही, आपलं एक चांगला समाज, एक चांगला ऍटिट्यूड असलेला समाज ज्याच्यामध्ये सगळ्यांची बुद्धी समताची असे. आपलं नाव कशाला समता सैनिक आहे? समता म्हणजे सगळे सारखे असावे. तर ते धम्माच्या मार्गाने आपण चालावे आणि सगळ्यांना समान लेखावे, ही माझी इच्छा. आणि म्हणूनच मी सांगते माझा जो एक इन्सिडेन्स आहे हा मला खूप, आणि मी एकटी लढली, माझ्यासोबत कोणी नव्हतं. म्हटलं नका येऊ माझ्यासोबत. मला वाटलं तर पोलीस स्टेशनला पण मी लेखी त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं सगळ्यांकडून की याच्या पुढे असं कधीच होणार नाही. आणि आता ते इतके घाबरतात, फक्त शाळेत पाय ठेवलं तर त्यांना भीती वाटते. कारण माझ्या मुली पण त्या शाळेत शिकतात. त्यांनी 30% फी वाढवली होती तर सरांकडे मी गेली होती. म्हटलं विदाउट एनी इंट्युशन दे इन्क्रीज द फी. कशी काय त्यांनी फी इन्क्रीज केली आणि फक्त 15% तुम्ही वाढवू शकता, 30% वाढवली होती. सरांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलं. चर्नी रोडला त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केली. सगळ्यात वरती माझं नावाने ऍप्लिकेशन ठेवली आणि सांगितलं की यांनी तक्रार केली आहे, आता यांचं बंद करा 30%चं. ते बरोबर 15% वर आले. म्हणून सर जे बोलले की शिक्षण हा खूप गरजेचा आहे, तर प्रत्येकाने याच्याकरता लढायची गरज आहे. पुढे पण आपला कार्यक्रम असंच चालेल, तेव्हा पण सगळ्यांनी याच्यापेक्षा जास्त संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाला सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाला सक्सेसफुल करावे. धन्यवाद.